माली स्ट्राइक लेने की तैयारी में, गेंदबाज विष्णु। इस बार देखना है, लेग स्टंप के काफी बाहर अंपायर का इशारा था हुआ, वाइड एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ इस समय श्री कृष्ण स्पोर्ट्स सापे का। शनिदास पटेल की ये पहली गेंद बहुत ही खराब रही। इस बार बिल्कुल हाफ वॉली थी, फ्लोर लेंथ की गेंद थी, कट करना चाहते थे बल्लेबाज संजय माली। गेंद और बल्ले में मुलाकात नहीं, डॉट बॉल। अब जाके अच्छा कमबैक होता हुआ गेंदबाज शनिदास का। इस बार शरीर से जाके टकराई है, लेग बिफोर की अपील होती हुई अंपर ने मना कर दिया। लेग बाई का इशारा था हुआ। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना कोई नुकसान से। श्री कृष्ण स्पोर्ट्स सापे टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई। शनिदास एक बार फिर से मुड़ते हुए राइट मोड़ द विकेट से। इस बार पटकी हुई गेंद, अच्छा शॉट, शॉर्टम पुल, पावरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल और गेंद कपल ऑफ बाउंस पर 4 रन। औकाता हुआ इस पारी का विष्णु पाटिल के बल्ले से। इस बार ओवर पिच गेंद, ड्राइव किया गेंद को, अच्छी फील्डिंग, वहां पर थोड़ा सा फंबलिंग होता हुआ पंडिरी द्वारा, ओ माय गॉड, और गेंद हाथ से छिटकती हुई सीमा पार जाती हुई। देखना है अंबर का क्या इशारा, 4 रन। तेजी से आगे बढ़ता हुआ 10 रन बिना कोई नुकसान से। अब अच्छी स्थिति में नजर आता हुआ श्री कृष्ण स्पोर्ट्स सापे। आने वाले बल्लेबाजों में खतरों के खिलाड़ी संतोष सुतार का आना बाकी है। रीच की हड्डी है, बैकबोन ऑफ संतोष इसके सापे। इस बार उछाल दिया गेंद को, खिलाड़ी आ रहे गेंद के नीचे, सत्यवान शेलार, कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ पहला। अब नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आते हैं वन डाउन के लिए, विश्वनाथ वडोलकर। अच्छी बल्लेबाजी देखी है हमने विष्णु पाटिल की, जिनके बल्ले से 2 चौके निकले। हालांकि अच्छी स्थिति में नजर आ रहे अभी भी श्री कृष्ण स्पोर्ट्स सापे। देखना है संतोष सुतार कितने जल्दी क्रीज पर आते हैं। खतरों के खिलाड़ी है इस एसोसिएशन के, कई अच्छे पारे खेली है उन्होंने। शनिदास राइट मोर द विकेट से विश्वनाथ के लिए, बल्ले का बाहरी किनारा लेती गेंद जा रही है थर्डमैन की दिशा में, पैरों से बिल्कुल अच्छी फील्डिंग मैं तो कहूंगा, शॉट थर्डमैन के खिलाड़ी की। अब जाके गेंद को उठाया, थ्रो किया और रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ दूसरा। डीजे
करती हुई पवन पुत्र पीसे को। पहले गेंद हल्के हाथों से प्लेस किया है, बिल्कुल ऑन ड्राइव था, सीधे बल्ले से 1 रन के लिए। अब जाके खतरों के खिलाड़ी संतोष सुतार स्ट्राइक पर आते हुए। मैं तो कहूंगा ये ओरिजिनल 40+ एसोसिएशन के सिक्सर किंग है। ओ अच्छी गेंद, सम्मान देते हुए खेला है, खुद के निकाला है, गेंद जा रही है पॉइंट की दिशा में। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास, बिल्कुल स्ट्राइक अपने पास रखते हुए संतोष सुतार स्कोर अब 2 रनों से आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई श्री कृष्णा स्पोर्ट्स साबे इस समय पवन पुत्र पीसे के सामने। सत्यवंशी रॉन्ग रनअप से गेंदबाजी करते हुए राइट मोर द विकेट। इस बार लोअर फुल टॉस गेंद, अच्छा शॉट, ओ खराब फील्डिंग, गेंद सीमा पार, 4 रन। खेला है, गेंद में कोई खराबी नहीं थी, बिल्कुल लोअर फुल टॉस थी, बिल्कुल यॉर्क टाइप गेंद थी, लेकिन उतना अच्छा कनेक्शन बल्लेबाज संतोष सुतार का 4 रनों के लिए गेंद को भेज दिया स्क्वायर लेग की दिशा में। सत्यवान सेलार एक बार फिर से राइट मोड़ दो विकेट से सामने करेंगे संतोष सुतार, इस बार उछाल दिया, ओ माय गॉड, दिस इज अ बिग हिट, सिक्सर। उसको लॉप किया था मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। सिक्सर किंग के बल्ले से सिक्सर ने आएगा तो क्या आएगा। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। खतरे की घंटी बजाते हुए इस समय संतोष सुतार, एक बार आसमानी टोला, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद थे, हाथ कुछ उठी हुई गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रनों के लिए।
गॉड 6. क्या बात है, संतोष सुतार रोकने का नाम नहीं ले रहे. बिल्कुल हाफ वाली थी, सीधे बल्ले से लॉप किया था लॉन्ग ऑन के ऊपर से. ये हमारे कमेंट्री बॉक्स को सलामी देता हुआ सिक्सर. इस बार सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड. 1 बॉल, सीमा पार, 4 रन. अब तक 32 रन बनाकर नॉट आउट है संतोष सुतार. बिल्कुल तोड़फोड़ वाली बल्लेबाजी हम देख रहे हैं. जब उनके बल्ले से गेंद निकलती है तो बिल्कुल सीमा रेखा के बाहर ही नजर आती है. बिल्कुल अब स्कोर डेंजर जोन में पहुंचता हुआ 46 रन 46. अभी भी इस ओवर में 3 गेंदें बची है. गेंद आपको अंपायर जो चॉइस देंगे वही लेने का है, और गेंद गुम हो गई तो नई गेंद मिलेगी. अब ज्ञानदेव शेलाराते हुए एक बार फिर से मुड़ते हुए 3 गेंदी बचे इस आखिरी ओवर में. इस बार स्लोअर वन, इस बार फिर से उछाल दिया. खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ पर और कोई गलती नहीं. इस समय संतोष सुतार बैक टू द पेविलियन. तो बिल्कुल फुल टॉस गेंद थी, लेकिन उसका पूरा फायदा नहीं उठा पाए संतोष सुतार. बहुत ही बढ़िया पारी खेलकर वो अब पेविलियन लौट चुके हैं. 32 रनों की बहुत ही धुआंधार पारी खेली, जिनमें कि 3 चौके और 3 सिक्सर लगाए. अब नए बल्लेबाज भगवान जादव आते हुए. चलो भगवान जल्दी आना है. स्कोर रुका हुआ है 46 रन. 1 मिनट संजय जी बजा गए. नाही बरोबर आहे. अब नए बल्लेबाज ज्ञानेश्वर मागे आते हुए बल्लेबाजी के लिए. ज्ञानेश्वर मागे नए बल्लेबाज, भारी भक्कम शरीर के. ओ उछाल दिया पहली गेंद पर, स्लो हिट, 6 रन. स्कोर अब तेजी से छलांग लगाता हुआ आगे बढ़ता हुआ 52 रन 52, लॉस ऑफ 3 विकेट्स. क्या क्लैरिटी है, क्लीन एंड नीट क्लैरिटी. एनबी लाइव अब देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट एनबी लाइव. बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट हम देख रहे हैं इस समय. एक बार फिर से राइट मोर द विकेट से. इस बार गति में परिवर्तन किया. फुल टॉस थी, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. 1 रन पर और एक ही पे संतुष्ट रहना पड़ेगा. तो इस तरह से 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति पर कुल स्कोर है
53 रन, 53 लॉस ऑफ 3 विकेट्स और जीतने के लिए 54 रनों की चुनौती रखी है पवन पुत्र पीसे के सामने। इसके सापे आपको जल्द से जल्द फील्ड सजाना है, टॉस के लिए आना है। पावर सेलर और साउंदे, सावंदे स्पोर्ट्स साउंदे आना है टॉस के लिए, दोनों भी कप्तान। जय बजरंग पावर सेलर के कप्तान और आए और साउंदे स्पोर्ट्स साउंदे। साउंदे स्पोर्ट्स साउंदे आपको टॉस के लिए आना है, तुरंत आना है। टॉस दे। सावंदे स्पोर्ट्स सावंदे कर्णधार यायचं आहे त्वरित, विश्वास चला। तर नक्कीच किरवलीचे धुरंधर नेतृत्व राकेशजी दिगाडकर साहेबांना विनंती करते की आपण या टॉस बॉक्समध्ये आम्ही तुमच्या हस्ते हे या पुढील सामन्याची नाणेफेकी करत आहोत। फिल्डिंग लावून घ्यायचं श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघ। नक्कीच एका बाजूला आपण पाहू शकता सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि एका बाजूला जय बजरंग पॉवर सेलर। हेड आणि टेल, टेल असा कॉल आहे एक मिनिट, पुन्हा टॉस केला जाईल, टेल असा कॉल परंतु येतोय हेड। नक्कीच सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने हा टॉस जिंकलेला आहे। टॉस विनिंग कर्णधाराला आपण शीतपेय द्यायचं आहे, जे आम्हाला स्पॉन्सर केले प्रदीप शंदस पाटील, माजी सरपंच आमणीपाडा। धन्यवाद राकेश दिगाडकर साहेब। तर नक्कीच सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ कर्णधार यायचं आहे जयबजरंग शेलार। सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचे कर्णधार नक्कीच तुम्ही असोसिएशनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रँकिंग करत बॅटरिंगमध्ये, तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं, आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आउटफील्ड खूप चांगली आहे। खूप मेहनत केली केली स्पोर्टने, ग्राउंड खूप चांगला बनला आहे। तदनंतर आपण 3 षटकांचा सामना आहे, तर 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलं आहे? फलंदाजीच, ओके फलंदाजी। तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 3 षटकामध्ये? 30+। 30+। तर नक्कीच तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेलच असं मी तर म्हणेन, कारण हा आमचा होम ग्राउंड आहे, कारण इथे धावा होत राहतात, पण तुम्ही बोलले की 30+ जाण्याचा प्रयत्न आहे, तर त्यासाठी तुमच्याकडेच रोखण्यासाठी कुठले असे चांगले गोलंदाज आहेत? अभिमन्यू, संदीप आणि मी सुद्धा। तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। ओके, ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स। या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या 53 होती, 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे। पाहूया याची पूर्तता करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सनीदास पाटील आणि राम ही जोडी पाहायला मिळाली आहे। पाहूया जशाच तसं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो खेळ होईल का हे पाहण्यासारखं राहील, कारण जवळजवळ 18च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला फोडो तोडो की सरकारच बसवावे लागेल, तेव्हा कुठेतरी या धावांचा पाठलाग पूर्ण केला जाईल। याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती हाणामारी
दे दनादनी करावी लागेल. पाहूया काय घडतंय. गोलंदाज टर्न होते या ठिकाणी विष्णू पाटील. नाही, असे फटके खेळून तुम्ही नाही धावांचा पाठलाग करू शकत. आपण पाहिलं तर पायांची हालचाल होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर चेंडूपर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे. आपण पाहतोय खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या ठिकाणी निर्धाव. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. आता मात्र हालचाल जरूर केली, परंतु या ठिकाणी उजेष्टे सोडून जातोय आणि व्हाईट बॉल. आणि या अवंतर धाव्याने संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. एका धावेने 54 धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत. एक बिग टोटल आपण पाहिलं तर धापलकावरती आहे. पुढील चेंडू आता मात्र चांगला फटका सजवला गेला आहे. क्या बात आहे. चेंडू जायले बाउन्सी मारशे बाहेर. चौकार. पर करावा लागेल प्रत्येक चेंडू मागे. ज्या पद्धतीने मागील फटका खेचला गेला, चौकार आला. धावसंख्या 5 या अंकावरती लागली गेली आहे. 54 धावांचं लक्ष आहे, तर त्याच्यासाठी असे अधूनमधून फटका येणं गरजेचं. या ठिकाणी पाहतोय राम पाटील यांच्या बॅटमधून आला हा एक देखना चिकना फटका. चौकार. पुढील चेंडू. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अँड तिसऱ्या प्रयत्नामध्ये बॅटर या ठिकाणी जेलच्या स्वरूपात होतोय बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं होतं पतन आणि या ठिकाणी शुभाग म्हणून सन्मान्य तुकारामजी बजागे साहेब केरेगावचे एक उद्योगपती आणि एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांच्या समेत साप्पे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सन्मान्य अतिशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर आपला फटका चेक केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला नाही आहे आणि आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ नाही आहे. हा खेळ फक्त फटकेबाजी करण्याचा आहे. दणक्यावर दणका देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर संतोष सुतार यांच्या बॅटमधून जे षटकार चौकारांची आतिषबाजी झाली, तसं या ठिकाणी पाहतोय आपण उजेष्टी सोडून जाते. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येला भर पडते. धावसंख्या पुढे सरते 7 या अंकावरती. जवळजवळ पहिल्या चेंडूपासून 18च्या सरासरीने धावा धापलकावरती प्रति ओव्हर मागे जमा करायच्या आहेत आणि या ठिकाणी 7 जमा झाल्या 4 चेंडूंमध्ये. आता ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्या बात है. गिरेंगे पडेंगे लेकिन गेंद को नहीं छोडेंगे. चांगली रणनीती. बट या ठिकाणी पाहूया काय घडतंय. पोचला जातोय बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. धावसंख्या पुढे सरकली 9 अंकावरती. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12, त्यानंतर 23, त्यानंतर 18. त्या अनुषंगाने 53 धावा जमा केल्या. या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. व्हाईटचा मारा जरूर झाला 2 चेंडूंचा, परंतु नंतर स्वतःला आवरलं आणि मोठा फटका खेळू देत नाहीये. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आवरलं होतंय आपल्या फटक्याला आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. कमिटीचा वेळ वाचेल, आपला वेळ वाचेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर करूया मरूची स्थिती आहे. हिट आउट अँड गेट आउट. फटकेबाजी तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे करावी लागेल. प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु गोलंदाजी धार चांगली आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर धावा धापलकावरती भरपूर कमी आहेत. 10 धावा धापलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 10 धावा धापलकावरती. आता मात्र 12 चेंडूंचं समीकरण उरलं आहे
आणि तब्बल 44 धावा अजूनही बाकी आहेत. प्रति ओव्हर मागे 22ची सरासरी आता गाठावी लागेल. आता या ठिकाणावरून आव्हान थोडंसं कठीण आहे. कठीणला सोपं करण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, त्या व्यतिरिक्त पर्याय नाही आहे. आता तुम्हाला हवाई सफरच करावे लागेल, लोकलने काम बनणार नाही आहे. प्रयत्न जरूर आहेत, परंतु आता भलं मोठं आव्हान आहे आणि ज्यावेळेस भलं मोठं आव्हान असते तेव्हा खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. 22च्या सरासरीने आपण पाहिले प्रति ओव्हर मागे धापलकावरती जमा कराव्या लागतील. गोलंदाज पाहतोय या ठिकाणी विकास जाधव गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस वड शॉट, यस, असे फटकेबाजी करणे गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या एक उत्तुंग असा आकाशाला गबस निघालणारा फटका खेळतोय, 6 धावा वसूल करतोय. सत्यवान जिद्दीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल विष्णू जाधव. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत या गोलंदाजा केला जरूर आहे. पाहूया, 38 धावा अजूनही गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस होता, लोअर फुल टॉस गॅप मध्ये खेळून काढला आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. क्या बात आहे, काय एफर्ट केलं गेलं त्या ठिकाणी. डाय मारून चेंडूला कलेक्ट केलं गेलं. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सकते धापलकावरती 2 ने आपण पाहतोय 18 अंकावरती. अजूनही 36 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. पहा किती सुंदर आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. क्षेत्ररक्षण केलं गेलं, चेंडूला फेकलं आणि 2 धावा या ठिकाणी जमा केल्या. आता हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे, पुन्हा एकदा एफर्ट भरपूर लावला गेला आणि त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात आलं. क्या बात आहे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं. फील्ड प्लेस मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. एनर्जी पूर्वक या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 20. आता मात्र 9 मध्ये 34. अजूनही सामना संपलेला नाही आहे. आव्हान जिवंत आहे. जब तक सांस है तब तक आस है. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. आता मात्र क्षेत्ररक्षक बराच दूर, चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. अजून एकदा शॉर्ट चेंडू होता, परंतु याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. सिंगल धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट. फलंदाज जाईल रनआउटच्या असऱ्यामध्ये डगआउटला नीट. धावसंख्या जर पाहिली तर आपल्या कबड्डी 24 लागली गेली आहे. आता मात्र येणारे 7 चेंडू 29 धावेची आवश्यकता. आता सामना भरपूर कठीण झालेला आहे. या ठिकाणावरून षटकार आला तर कुठेतरी 23 धावांचं आव्हान शिल्लक राहील, परंतु काय येईल पाहूया. या चेंडूवरती अतिशय महत्वपूर्ण चेंडू आहे. 6 5 4 3 2 1 वाईट नो की पाहायला मिळेल विकेट. काय घडतं पाहूया या चेंडूवरती. विकास जाधव सोडून दिला आहे. वाईट बॉल येतोय. अजून एक धावफलकावरती जमा होईल. 25 धावा, 28 ची आवश्यकता आहे अजून.
26 या 26 धावा धावफलकावरती. आता मात्र वड शॉट, क्या बात आहे. या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका या ठिकाणी येतोय, आकाशाला गवस निघालणारा हा सिक्सर. चला स्पीडअप करा, मीटिंग घेऊ नका जास्त प्लीज, विनंती असेल. चला प्लीज विनंती आहे. पंचही आमच्याकडे वॉर्न करतायत, अजून भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत. थोडासा स्पीडअप करा मित्र हो, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आता शेवटचा अंतिम ओव्हर आहे. पाहूया विजयाचं समीकरण 22 धावांचं आहे. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि सत्यवान पाहायला मिळत आहेत. कोणाकडेही स्ट्राईक असो, मोठे फटके खेळण्याची ताकद, हिंमत, दहशत आहे. पाहूया सातत्यपूर्व ती कामगिरी पाहायला मिळेल की काय, हे पाहण्यासारखं राहील की गोलंदाज आपली गोलंदाजी जादू दाखवून हा सामना वाचवेल. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आता मात्र 22 धावा हव्या शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि ती क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे. परंतु बघूया या पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती सामन्याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. कुणाच्या बाजूने लागेल हा एक्झिट पोल, हे थोड्याच वेळा आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. या ठिकाणी पाहतोय आपण उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलच घेतली जाते. या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होते. ओमसाई पिशे संघाचे धडाडीचे खेळाडू, माजी कप्तान रोहिदाजी पाटील यांच्या माध्यमातून चालू असलेला सामना अर्थात पीसे टीम खेळते, त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजन नियोजन याच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. सन्माननीय रोहिदाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला जातोय. आता सामना दूर चालला आहे, कारण येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 4 आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. षटकारांची झडी लागावी लागेल, हॅट्रिक कंप्लीट करावी लागेल, तेव्हा कुठेतरी या ठिकाणी सामना वाचू शकेल. या असोसिएशन मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 7 षटकार हॅट्रिक झालेले आहेत. आणि इथं मात्र पाहतोय समोर ठेवला जातोय, गती कमी केली जाते, उचली दिली जाते. परिणाम स्वरूप आपण पाहतोय इथेही धाव घेतली जात नाहीये, घेऊ दिली जात नाहीये. विश्वनाथ वडोलकर आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला जातोय. आता मात्र 3 मध्ये 21 असे कुठले मोठे फटके नाहीत ज्यामध्ये या 3 मध्ये 21 धावा जमा केल्या जातील. फटका फसला आहे, झेल घेतलं नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकफूट वर जातोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं काम केलं होतं. आपण पाहिलं तर कांबे स्पोर्ट कांबे संघाला पवनपुत्र पीसी संघाने परास्त केलं होतं, हरवलं होतं. परंतु या ठिकाणी मात्र सापेट टीम दमखम दाखवते. खास करून आपण जर विचार केला तर सत्यवान शेलार यांनाही तो दमखम दाखवावा लागलं होता, परंतु असं काय दिसलं नाही आहे. संतोष सुतार यांची चांगली खेळी या ठिकाणी पाहतोय, ऑन साईडला येतोय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय विजयाच्या एक पाऊल दूर पाहायला मिळतंय. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीम या ठिकाणी वर्चस्व गाठत असताना विजयापासून एक पाऊल दूर आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना जो आहे तो पॉवर शेलार आणि सावंदे याच्यामध्ये आहे. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अतिशय दणदणीत विजय संपादन करतोय श्री